तर फायनली मित्रांनो आपल्या देवीचं सगळं शेड तयार झालंय आणि राहिलेलं थोडंफार काम आपल्या तिकडे ते अभिभया करून घ्यायलाय. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजची सुरुवात झाली बघा, आपल्या हे देवीचं शेड मारायचं आपल्याला. म्हणजे हे शेड तर आपण कालच मारलं होतं, पण आज फक्त हे पत्र वगैरे आणि पन्नी एक मारून घ्यायची. तर वर चढत आपले हे दीपक भाऊ आणि नामदेव भया. दमानं करा रे पोरण होऊन असता पडताना बिडताना खाली. हा मी चढलो असतो पण जाऊ दे, मग एका मिनिटामध्ये होईल लगेच. त्याच्याने मी नाही चढ वरी. तुला पण थोड्या वेळानं वरी जायचे पत्र टाकताना, तो वरून येऊ खालचा दाखवा नंतर वरी पण जाऊ. आणि हे आमचे संस्थापक अध्यक्ष राम राम मंडळी काय असं म्हणा जरा आमच्या. राम राम. संस्थापक अध्यक्ष आमचे लवकर बोलत नाहीत. हे आमचे अध्यक्ष. हा हे आहे ना, आता याचं काय काम आहे आपल्याला? मी जात नाही आणि काहीच होणार नाही याला. असंच कॅमेरा फिमेरा धरायला मध्ये नाही असंच काढतो वरी घ्यायला हवी. नुसतं मंडळ असून जमत नाही बघा. मंडळात अशी झटणारी पोरं सुद्धा पाहिजे, तेव्हा मंडळ एका जागेवर येत असते. नुसतं नावाला मंडळ जमत नसते. ज्यावेळेस मंडळामध्ये असे काम करणारे पोरं भेटतील त्यावेळेस मंडळ टिकत असते. सध्या मी आता वरी चढलेलो बघा. आणि वरी आमचा नाव भाई बांधलेला आहे. एकदम वरी आले असं गार्डन फील व्हायले. आमचे संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष खालून सवय द्यायलेत आणि आम्ही वरी पोहोची ते करायलो. आणि वरी हे दोघं तिघं वरच्या वरी बांधायले. तर अजून लवकर काम कर रे. काम करीन झालास काय नाही तू. हो नाही किती वेळ झालं मी एकटा बेजार व्हायलो. कोणीच काम करीन झालं, मी एकटाच काम करायला बे. हो बाबा. हा मित्रांनो आता मग दूर घेऊ द्यावरी. आमच्या नाम भावला लय भी वाटलेला आहे. वैभवला कसं भी वाटायला तुम्ही एकदा बघा. ए बाबा नको मारू, कामाचे तुझी गरज आहे, तुला नाचायचंय जोऱ्यात. सर्कस नाही सुरू करायची आपल्याला. दीपक भाऊ तुम्हाला कसं वाटलं वरी गेले? आता वरून बाकीचा राहिलेले वरी मोबाईल फेकतो त्याच्याकडे एकदा असाच. फेको का खायला रे. असा तर आपल्याकडे मोबाईल आलेला आहे. आता बाकीचं शूट तुम्हाला वरून बघायला भेटेल. तर इथं आपला अभि भया मस्तपैकी आता हे करायला आहे. भयानक ऊन आहे लय. पडत बिड हलायला पण लय ते पडायचं भी वाटायला. तर मित्रांनो आता आपलं आता एवढं शेड फायनल झालं बघा. आता इथून एवढं ते 3-4 पत्र लावायचे राहिलेत फक्त. आणि वर एवढी गरमी आणि एवढं समजा उभा टाका भी वाटायला. थोडं जर चाललं पूर्ण शेड हलायला पूर्ण असं. त्याच्यानं आपलं बसूनच काम सुरू आहे सध्या तरी. अभि भया काय नाही ट्रेन माणूस एकदम. ते कंटिन्यू शेडमध्ये शेडचंच काम करते. हा हो चला. तर आम्ही आता दुसरं पत्र गेलो तुरी. आपलं हे एवढं आता सगळं शेड कम्प्लीट झालेलं आहे. आणि फक्त 2 पत्रासाठी आपला पूर्ण स्टॉक पत्राचा खतम झालेला आहे. आता पोरं गेलेत पत्र आणायला. तोपर्यंत आता आम्हाला वरीच बसतो. तर अभि भाऊ तर आता संपलेत. आता एक सध्या 5 मिनिटं रेस्ट घेऊन टाक. 5 मिनिटं आता वरी आम्हाला उन्हामध्ये रेस्ट घ्यावा लागणार. इथल्या साईडला सावली आहे पण आता बघू तिथं जाता येते की नाही. तर जात आलं तर लयच चांगलं होईल. नसता मग काही उन्हामध्ये बसतच.
आता इकडे हा इकडं पाय टाक डायरेक्ट. अरे इथं मदत पाय जाईल ना नाही नाही तर इथं डायरेक्ट पाहिजे, इथं अर्ध्यात आला पाहिजे. दमसे दमसे बस का हाय बस दमसे. हा. आता वैभव आलेला आहे इथं. कस तरी बसत बसत सावली मध्ये जाय आता इथं. जाऊ का? हा, जा. या सावलीत बस इथं कोपऱ्याला. मला हा, इथं बसतो तू, इथं बस. हा? इथं बस. तू तिकडे जाय, मी इथं बसतो. तर आमच्या अभिभावना आम्हाला इथं सावलीमध्ये बसण्याची जागा दिलेली आहे. सुकून की जिंदगी. आमचा अभिभावक कसे झाडाच्या एकदम खतरनाक सावलीला बसलेला आहे आणि आम्ही इथं काय करलं पोरांनो. पाणी बिनी पाजा ना बे तोपर्यंत. पाणी बिनी पाजा, पाणी बिनी वरी बसून बसून घरा कोण पाण्याची बॉटल द्या आता आम्हाला एक. आम्ही आता जरा थकलो आहोत. हो ना, लय आता थकलो तर आम्ही आता वरी काम आणि करू. असे ऊन पडलंय की आज मस्त कडक कडक ऊन आहे. कामाच्या टायमाला लय पडत येऊन, असं नाही पडायचं. तर आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष बघा तिथलं पुढच्या दुकानामध्ये गेले तर आपल्यासाठी बॉटल आणायला पाण्याची मस्तपैकी. काय खायला पण आणलं तर बरं होईल, पण जाऊ त्या पाण्यावर धोकू सध्या. कुरकुऱ्याचा पुडा सांग. 2 मिनिटं रेस्ट. मित्रांनो आम्ही किती झालं पाण्याची वाट बघायला होतं आणि हे खालच्या खाली हे पाणी पिऊ पिऊ आम्हाला वरी पाणी द्यायलेत, काय लवकर देणं पण झालेत बघा. हे फोनवर बोललेलं खाली पाणी प्यायले तर अरे आम्हाला लवकर पाणी पाजा रे. वरच्या माणसाला तडकवायला तर वरी तर आम्ही उन्हामध्ये कळायलो होत रे. तुम्ही खालच्या खाली मस्त सावलीमध्ये बसलेला आहेत ना. हे पोरग किती वेळ झाले ह्याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल. हे काय वर लवकर चेकिंग झाले, गप्पा छप्पा मारायले खाली. शेंगदाण फुटाने पेकडे अभिभायाकडे पेक आमच्या. हे तर अभिभाय इथं माझ्या बाजूला. हे बाबा तर वरच्या साईडला आलंय बघा आमचं पाणी आणि एका झटक्यामध्ये आमच्या अभिभायाने धरलेले. तर प्या तुम्ही आधी. प्या 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 त्या प्या मी पिकतो ना. प्या प्या. बरं धरा मग. हा हा आता वैभव शेठ गरम ऊन पाणी त्याच्यामध्ये पित आहे. गार पाणी हार्ट अटॅक फिट अटॅक येऊन झालं. थंड गार पाणी आहे. कसं काय गार पाणी आहे कसं लय भयानक गार पाणी बघा, एकदम चिल्ड आहे एकदम. लय चिड. तुम्ही असं घ्या आता. एवढं कडक उन्हामध्ये एवढं गार पाणी प्यायले हो. सर्दी होऊन जाईल. सर्दी नाही, हार्ट अटॅक येईन डायरेक्ट. बाग 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 इथं वरीच लवकर पुन्हा उचलून पळता यायचं नाही. वर पाडा लागेल आधी खाली. पाणी खूप चिल्ड गेलं. एकदम खतरनाक. आमचा अभिप्राय खुश झालेला आहे बघा. चिल्ड एकदम. तर पत्तर पण आलेले आणि आमचा रेस्ट पण खतम. तर आता हे दोन टाकून घेऊ आणि खाली उतरू. खाली नाही हा ते बाहेर नाही लागत. सवळ बांधून. अरे बापरे, चवळ बांधते का? इधर आलो थांब एकच मिनिट. मी होतो राईट. तर आता हे दोन्ही पत्तर टाकून घेतात आणि वरतं सगळे पंडी बिंडी बांधून मग खाली जातो. तर फायनली मित्रांनो आपल्या देवीचं सगळं शेड तयार झालंय आणि राहिलेलं थोडंफार काम आपल्या तिकडे ते अभिभाया करून घ्यायलाय. आणि मी इकडे सावलीला आलो कारण की आपल्याला आता इथूनच खाली उतरायला लागेल. असं मधातून इथल्या साईडनं कुठूनच आता चान्स नाही खाली उतरायला. तर आपल्या झाडावर खाली उतरायला लागेल इथून. तर चला उतरू. तर मित्रांनो आता आम्ही खाली जायलो आणि मोबाईल आपल्या आजूभायाकडे देऊ. त्यात धर बघ. दमान उतरा रे, घुसन लागन काय. दमाना दमाना. दमाने हा एवढी काय हाणतो दमाने बाबा. येऊ दे म्हणा. किती बी भारी आता पाऊस. जे डोक्यावर पाय देत होते आता. कशी सगळी जिराली का नाही एकदम पदाशीर वगैरे गेल्यावर. हा पडचीन पडचीन दमाना. दमान उतर आम्ही भया. तर आम्ही फायनली खाली उतरलेलो आहेत आणि आमची सध्या सगळी जिरालेली आता. हो सॉरी, आम्ही सध्या खाली उतरलेलो आहेत. आपलं शेड सगळं अशा पद्धतीने झाले बघत आहे. होय आजू, सगळं एकदम कम्प्लीट झालं ना आता. शेड झालं कम्प्लीट.
आता बाकीचे आता आमचं काय राहिलं नाही, तुझ्यामुळे मला वरी चढला तो, यायचं ना लवकर. याच्यामुळे फक्त याच्यामुळे तुला हाण, वरती चढावं हाण, लागलं. तर मित्रांनो आता आम्ही निघालोत बघा घराकडे. घराकडेच ना कुठं? घराकडे नाही, बाबा शेठच्या दुकानात. तर बाबाच्या दुकानावर जाऊ मस्त पैकी. बाबांची आधी पाजला तर बरं होईल आता, मस्त गार गार काय गरम गरमागरम. ते काम नाही ते बाबाची आई पाडलं ते बरं आता बाबाची पण चहा एक बनतंय आणि मग आता घरी जाऊ. आता आंघोळ बिंघोळ करू एकदा. तर मित्रांनो शेड तयार करून आम्ही आलोत आणि आपल्या ओमा शेडच्या घरी आपल्याला लगेच जेवायला आहे बघा. आणि जेवायला मस्तपैकी वरण कढी आणि एवढे सारे आयटम बघा. तर आपण जेवायला मस्त पित्राचे जेव्हा आलेलो होतं, तर मग आता जेवण करू. एकदम बेस्ट झालं, मस्त नेमकं शेड उभा करून आलो होतं आणि घरी आल्या मस्त एवढं भारी भारी जेवायला बघायचं कामच नाही. तर मित्रांनो जेवण वगैरे करून आम्ही आलोत आणि आमच्या घरचा पसारा काढायला तर आता मला ते पसारा पण लावायचा आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.